संघाला. चला नडोली संघ आपलं क्षेत्ररक्षण आपलं तुम्ही सजवून घ्यायचं आहे. तर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. मैदानामध्ये प्रवेश करताना आपण एका ओळीमध्ये प्रवेश करायचा आहे याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. महत्वपूर्ण सामने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले आहेत. उपांत्य फेरीचा हा सामना आहे आणि यानंतर या स्पर्धेतील महाअंतिम सामना खेळवला जाईल. मंडळाचे उपाध्यक्ष विजय खामकर सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावचे सरपंच चंद्रकांतजी जाधव साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेना शाखा अध्यक्ष राजेंद्र वाकळे सर सुद्धा इथे उपस्थित आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थित मंच मात्र रंगलाय. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण सामना गावदेवी नडवली ए वर्सेस श्री बापूजी प्रसन्ननाथ वैजनाथ. हा सामना 3 षटकांचा राहिल्याची नोंद घ्यायची आहे. चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. यानंतर आपला अजून एक महाअंतिम सामना खेळावायचा आहे. सहकार्य करायचं आहे. श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाची सलामीची जोडी मैदानात आहे. एका साईडला असेल जेबी तर एका साईडला असेल निखिल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवलं गेलंय. 3 षटकांचा सामना राहील. नडवली ए संघाकडून कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येणार पाहण्यासारखा असेल. हाच तो गोलंदाज ज्या गोलंदाजाने षटक फेकताना सलग 4 चेंडूत 4 गडी बाद केले असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. वैजनाथ संघाचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी सतत प्रोत्साहन दिलं जातं. सर्वमान्य नरेश दामणसे साहेब येथे उपस्थित आहेत. आपल्या संघाला सपोर्ट करतायत. डगआउटच्या मध्ये आपण जर बघितलं तर नडवली गावातील ग्रामस्थ आहेत. नडवली गावाला समर्थन करतायत. दोन्ही संघांमध्ये महत्वपूर्ण सामना चालू आहे. उपांत्य फेरीचा सामना. अंपायर तयार आहेत. ऑल सेट अंपायर्स. ऑल सेट. लेट्स गो. द मॅच इज ऑन. द गेम इज ऑन. लेट्स प्ले. वैजनाथ संघाची सलामीची जोडी स्ट्रायकेटला निखिल, नॉन स्ट्रायकेटला जेबी. कुठची मार्कवर नडवली एक्सप्रेस अक्षय. मंच सजलाय. प्लॅटफॉर्म रेडी आहे. उपांत्य सामन्याची उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या चेंडूची मात्र प्रतीक्षा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी हातातला पहिला चेंडू फेकला जाईल. निखिलला प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती जाळं विणलंय का? सिद्धू चेंडूच्या खाली आहे. जेल मात्र सुटलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय. पंच निर्णय कळवायचा आहे. दूध का दूध पाणी का पाणी रिप्लेच्या माध्यमातून केलं जाईल. आहे का चौकार आमच्या सोबत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून AK स्पोर्ट्स वाहिनीचे सर्व दूध का दूध पाणी का पाणी करतील. चौकार आहे की नाही तपासलं जाईल. चौकार नाहीये. चौकार नाहीये. अप्रतिम
अप्रतिम क्षेत्ररक्षण सुमित जाधव यांच्या माध्यमातून सीमारेषेवरती घडलं. षटक मैदानात सुरू असताना एक चेंडू फेकला गेलाय आणि एक धाव स्कोरबोर्ड वर लागले, म्हणजे धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार करणार पाहण्यासारखं असेल. स्ट्राईक वरती एक आक्रमक दर्जेदार फलंदाज, या स्पर्धेतील आयकॉन खेळाडू म्हणून ज्याने आपली ख्याती संपूर्ण पंचकृषीमध्ये गाजवले असा फलंदाज खेळतोय जेबी. मंगेश मगर. पुढचा चेंडू आहे, अप्रतिम फटका खेळलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह. बिडॉनच्या रिजन मध्ये संदेश मोहिते चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यष्ट्यावर फेक अचूक होत नाहीये, गलतीचे मिस्टेक. एकूण 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. दोन चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. अप्रतिम फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्षय सज्ज आहे. फलंदाजी मार्कवरती निखिल. पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू सुरेख आहे, अप्रतिम चेंडू आहे. यष्ट्यांच्या मागे नितीन भोसलेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सुसज्ज झालंय. धाव मात्र कोणती मिळत नाही. डगआउट मधून मात्र टाळ्या वाजताय. टाळ्या वाजून जोरदार, त्यांनाही ऐकायला येऊ देत. धन्यवाद धन्यवाद. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. थोडं स्पीड अप घ्यायचं आहे, यानंतर आपला महाअंतिम सामना खेळायचा आहे. या आधीच यंगस्टर देवकारे संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा अक्षय टू निखिल. फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, जाळं विणलं गेलंय. पहिलं विकेट, पहिला धक्का. निखिल दामन से बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. आणि आता मात्र एक दर्जेदार खेळाडू, मजबूत देही असतीचा फलंदाज, फलंदाजी मार्कवर प्रशांत सावरकर उर्फ भाई फलंदाजी मार्कवर आलेत. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एक गडी निखिलच्या स्वरूपात मागील चेंडूवरती बाद झालाय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर अक्षय टू प्रशांत. या चेंडूवर प्रहार केलाय, लॉन्च केलाय हेलिकॉप्टर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा सडी येते. ब्रँडेड षटकार. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा अक्षय याचा. प्रशांत सावरकर डगआउट मधून सेट होऊन आलेत. या चेंडू सुद्धा प्रहार केलाय, फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेटरच्या स्वरूपात फटका आहे. सुमित जाधव चेंडूवरती येत आहेत, फंबल करतायत. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी षटक संपल्याची घोषणा केली जाते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री बापूजी प्रसिद्ध वैजनाथ संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 12. 12 runs at the end of first over with the loss of 1 wicket. Come on, DJ.
जिनका नाम मंगेश मगर, जेपी बल्लेबाजी बाग पर, राइट आर्म राउंड द विकेट, गेंदबाजी डालेंगे। पहली गेंद जेपी को, नितिन टू जेपी, पटकी हुई गेंद, गेंद को खेल दिया सीधा जाके, गेंद जाएगी बाहर 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 बाहर, 6 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट। नितिन टू जेपी, पटकी हुई गेंद, शॉट खेलने का प्रयास था। अब जाके देखिए मिस फील्डिंग होती हुई, और विकेटों के पीछे मिलेगा लक का चौका, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। कम ऑन डीजे। नाहीये आपल्याला सामने खेळवण्यासाठी कमी वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि यानंतर यातील जो संघ विजय ठरेल त्यालाच पुढे अंतिम सामना खेळायचा आहे, हे ध्यानात राहू द्या। वेळ आहे, फार जपून वापरा, कारण आपण स्पर्धेसाठी सर्व काही विकत आणले, पण सूर्यप्रकाश विकत आणला नाहीये। त्याची सुट्टी झाल्यानंतर तो निघून जाणार आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल, कोणती मार्क वर देते ना, नितिन की अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में डाली हुई गेंद उसको खेल दिया है, और गेम जाके देखेंगे तो मिस फील्डिंग होती हुई 2 रन फिर एक बार खाते में जुड़ेंगे, और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 24 रन, 24 रन ऑफ द स्कोर बोर्ड। अब जाके देखेंगे तो 9 गेंदों का खेल हुआ है जिसमें 24 रन बने। जाके देखेंगे को जेपी के बैट से रन आए, एक छक्का है एक चौका है, और प्रशांत के बैट से भी छक्का है। प्रशांत ने अभी तक 2 ही गेंद खेले, जिसमें से एक गेंद मैदान के बाहर भेज दिए। फिर एक बार नितिन राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी डालेंगे। ये गेंद खेलने का प्रयास था, लेकिन थोड़े से मिस टाइम होते हुए अब जाके बिंदी गेंद होगी, डॉट गेंद होती, और रन संख्या 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब जाके प्रशांत और जेपी के बीच में कुछ चर्चा होती हुई, और प्रशांत जाके जेपी को कान में कुछ बताते हुए, अब जाके जो दिया है, ये जो एडवाइस दिया है, इस एडवाइस का कैसा उपयोग करेंगे देखने लायक होगा। फिर एक बात देती है नीति तो जेपी, एक अच्छी अंपायर की अपील, और रन लेने का प्रयास, कितनी बार कोशिश की, लेकिन गेंद विकेटों पे लगती ही नहीं। और फिर एक बार क्विक एंड फायर 1 रन कंप्लीट करेंगे, और 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 25 रन, 25 रन ऑन द स्कोर बोर्ड। अब इस ओवर की आखिरी गेंद डाली जाएगी, और स्ट्राइक पर होंगे द पावरफुल, द बाहुबली प्रशांत सावरकर। बल्लेबाजी बाग पर पावरफुल, द पावर हाउस ऑफ वैजनाथ टीम, प्रशांत सावरकर। गेंदबाजी बाग पर नितिन ने अपना बॉलिंग एंड चेंज किया है, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी डालने के लिए आए। इस सेकंड ओवर की आखिरी गेंद है, जाके शॉट खेलने का प्रयास था, लेडी गेंद लगी, फिर एक बार कैच देने का प्रयास था, कैच पकड़ लिया, पकड़ा कैच। सन्मान्य आदरणीय किरणजी टोबळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत किरणजी। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2 गडी बाद 25 धावा, 25 रन्स ऍट द एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स। कम ऑन डीजे। चमकते उन्हात कल त्याला फास्ट घ्यायचा आहे, ओव्हर संपल्यानंतर लगेच पाणी घेऊन घ्यायचं होतं, जास्त वेळ घेऊ नका। चला जास्त वेळ घेऊ नका।
चला स्पीडअप घ्यायचं आहे. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती आहेत. अनिकेत यांच्या हातात चेंडू आहे. 25 धावा स्कोरबोर्ड वर लागल्यात. शेवटच्या अंतिम षटकात जेपी स्ट्राईक वरती असताना प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. काय घडणार, काय बिघडणार, शेवटचं अंतिम षटक मैदानात गाजणार की नाही गाजणार हे मात्र पाहण्यासारखं असेल. स्ट्राईक वरती जेपी आहे. गोदूची मार्कवर अनिकेत आहे. अनिकेतचा पुढचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. ब्लॉकर मधला चेंडू आहे. जेपी कडे खेळण्यासाठी कोणतंही उत्तर नाहीये. पहिला चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर आहे. 25 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. नवीन बॅटर पंकज नॉस्टर खेळलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेतचा असेल. हा चेंडू मात्र पाहूया. पंचांकडे पुन्हा एकदा नॉट बॉलचा इशारा होतोय. नडवली टीमचे समर्थक मात्र डकआउट मधून टाळ्या वाजवत आहेत. कारण त्यांना माहिती आहे हा जो खेळाडू आहे या खेळाडूच्या रीच मध्ये जर चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर भिरकावून देईल. पण अनिकेत मात्र डोक्याने गोलंदाजी करतोय. क्रिकेट हा खेळ फक्त शक्तीचा नाहीये तर तो युक्तीचा आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे. चेंडू जाईल नोच्या स्वरूपात. 4+1 एकूण 5 धावांचा बोनस ऑन झालाय. दिवाळी नाहीये पण बोनस मात्र मिळालाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. आणि पुढील चेंडूवरती सुवर्ण संधी असणार आहे. मागील 2 चेंडू आपण सुरेख टाकला होता. या चेंडूवरती सुवर्ण संधी असताना फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. झेल सुटले. गोलंदाज मात्र वाजू शकणार नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न जेपी वाद. क्या गार्डन में घूम रहे थे क्या? अगर मगर की कोशिश और जेपी बैक टू द डगआउट. कम ऑन डीजे. यांचा या व्यासपीठावरती आगमन होत आहे. सन्मान्य आदरणीय मनोजजी शिर्के सर यांचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. कालच्या दिवसात त्यांची उपस्थिती होती. आजच्या महत्वपूर्ण सामन्यात सर आपलं सहर्ष स्वागत. मागील चेंडूवरती जेपी सारखा गडी बाद झालाय. खाम पंचक्रोशीचे सरपंच सन्मान्य मनोज शिर्के सर यांचं आगमन झालंय. सरांच्या उपस्थितीमध्ये हा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. गावदेवी नडवली ए वर्सेस श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ. निश्चितच दोन्ही संघ माझे रसते सांगतायत डकआउट मधून. पुढचा चेंडू असेल अनिकेतचा. शॉर्ट पिच चेंडू आहे. प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय. लॉन्च केलंय. सीमार का बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. सर 30 या धावसंख्येवरती 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम प्रहार केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला पाठवला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजम मध्ये दन 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 सीवर का बार. येतोय षटकार. कमॉन डीजे. शेवटचं अंतिम षटक काही महागडं टाकलं जात आहे. शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर जितेशजी पार्टी यांच्याकडून
100 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 43. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावांचा थरार मैदानात रंगणार. कोण जिंकणार कोण हारणार याचा फैसला इथेच होणार. कोणाला मिळणार फायनलचं तिकीट तर कोणाचं आव्हान इथेच संपुष्टात येणार याचा फैसला थोड्याच वेळात आपण करूया. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. कमान डीजे ओमकार डीजे. सीझन 18 चेंडू 44 धावा. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. विवेकच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे आणि पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा आहे. स्ट्रायकेट वरती खेळतायत संदेश मोहिते. ऑस्ट्रेलियनला खेळतायत नितीन भोसले. संदेश आणि नितीनची जोडी मैदानात आहे. 18 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू आणि 43 धावा. 17 चेंडू 44 धावांचं आव्हान पेलण्यासाठी हे डोंगर पोखरण्यासाठी कशा प्रकारे फलंदाजी होते पाहण्यासारखं असेल. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. फटका बसलाय. पकडलाय झेल. गेले विकेट. संदेश मोहिते 0 धावसंख्येवरती डकआउट मध्ये. कमाल डीजे. गाजवले असा फलंदाज मैदानावरती खेळतोय करण मोहिते. पुढचा चेंडू असेल विवेकचा. अप्रतिम चेंडू होता. प्रहार सुरेख केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तरी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे वाढताना धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. धावसंख्या होते पहिलं षटक मैदानात सुरू असताना 1 गडी बाद 1.
पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एक गडी बाद झालाय आणि धाव सुद्धा झाले एक, म्हणजे पहिल्या षटकात आपण एकचा पाडा पाहतोय. पुढे कुठची मार्कवर सज्ज विवेक, राईट टर्म ओव्हर द विकेट. 15 ते 20 बॉलांचं रन घेऊन कुठची टाकताना फलतुची मार्कवर स्ट्राईकला नितीन. अप्रतिम प्रहार केलाय. पाहूया चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक प्रशांत सावरकर चेंडूच्या खाली पकडलाय. जेल वडक अप्रतिम झेल मैदानामध्ये पकडला गेलाय. नितीन भोसले बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. तीन भोसलेना माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कल्पेश गोटम फलंदाजी मार्कवर सज्ज झाले. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला या स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी करणारा फलंदाज करण आहे. फलंदाजी मार्कवर विवेकच्या माध्यमातून अप्रतिम षटक हाताळलं जात आहे. पुढचा चेंडू असेल. प्रहार सुरेख केलाय. लॉन्च केलाय हेलिकॉप्टरला. चेंडू मात्र पकडलाय. सरळ जेल. बॅक टू बॅक विकेट्स. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानात. कमॉन डीजे. आता मात्र एक नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवर जातोय. अजयजी भोसले, खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि संघाचे कर्णधार, तारणहार मैदानामध्ये उभे आहेत. संघासाठी गरज असताना त्यांच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे. काय घडणार पाहण्यासारखं असेल मैदानात. आतापर्यंत झालेल्या लीग स्वरूपाच्या सामन्यामध्ये अजयची बॅट शांत आहे. अजयजीनं आता मात्र अप्रतिम फलंदाजी करावी लागेल. मागील 3 सामन्यामध्ये 0 तिथे बाद झालंय. या सामन्यात मात्र काय घडणार पाहण्यासारखं असेल. तुझी मार्क विवेक टू अजय. प्रहार सुरेख केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केले जातील. निखिलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर नडवली ए संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 2 धावा. कम ऑन डीजे. त्याच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय सलग 3 षटकारासाठी. गुरुजी मार्कवर छोटा खेळाडू, फिरकीचा दन्ना मुन्ना जादूगर निखिल धामणसे गुरुजी मार्कवर सज्ज आहे. विवेकच्या माध्यमातून पहिलं षटक काय अप्रतिम हाताळलं गेलंय. पहिल्या षटकात फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. पण नडवली ए संघ बॅकफुटवर जरी असेल तरी मैदानामध्ये 2 योद्धे लढतायत. एकीकडे अजय भोसले, एकीकडे करण मोहिते. गोदीची मार्कवर निखिल आहे. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, प्रहार केलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. अजय भोसलेच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. डीजे. बॅट मधून या स्पर्धेतील पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलची मार्कवर निखिल आहे. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा प्रहार केलाय. सापळा रचलाय. झेल मात्र सुटलाय. जीवदान मिळालंय. एक धाव पूर्ण. दुसरा वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा
यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात गमवावी लागेल विकेट. करण मोहिते काय केलंस मित्रा. बॅक टू डकआउट. कम ऑन डीजे. श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ फ्रंट फुट वरती खेळतोय. नडवली ए संघ काहीसा बॅक फुट वरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. शशिकांत बिसे. एका साईडला पाहिलं तर खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर एका साईडला उपाध्यक्ष आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष मैदानात असताना करणार का रन चेज पाहण्यासारखा असेल. अजय भोसले यांच्या प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य आदरणीय राहुल देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू प्रहार केलाय. चेंडू जाईल का बॅकवर शॉर्टलेगच्या रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून घडलंय. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. डबल 1 ऑन द स्कोर बोर्ड. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू असेल निखिलचा. शॉर्ट पिच चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण गचाळ झालंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1.4 मध्ये 12 धावा 4 विकेट गमावल्यात. या षटकातील उर्वरित 2 चेंडूवरती येणार का मोठे फटके पाहण्यासारखा असेल. निखिल ऑन द बॉलिंग मार्क. अजय भोसले इज ऑन द बॅटिंग मार्क. शॉर्ट पिच चेंडू प्रहार केलाय. सापळा रचलाय. अजय भोसले बॅक टू द डकआउट. कम ऑन डीजे. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 5 गडी बाद झाल्यात. पुढचा चेंडू प्रहार करण्याची संधी मात्र अनिकेतची हुकले. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. पंच सामना थोडा स्पीडअप घ्यायचा. शेवटचं अंतिम षटक उपांत्य फेरीचं जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. 6 चेंडू 31 धावा. यष्ट्यांच्या मागे जेपी स्मिथ हास्य करतोय, कारण जेपी ला माहिती आहे की सामना जवळपास 90% आमच्या बाजूने झुकलाय. पण या सामन्यामध्ये अजून क्लायमॅक्स बाकी आहे का पाहण्यासारखा असेल. स्ट्राईक एंडला अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला शशिकांत बिसे. गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज सुभाष जाधव. राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. क्रिकेटचा 20 ते 25 वर्ष त्यांना अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाची साक्ष मैदानामध्ये पहिला चेंडू नाकून देत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू प्रहार केलाय. पाहूया चेंडू जाईल का सीमारेखा पार.
6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार. मागील षटकार आलाय. या चेंडूवर सुद्धा येणार का षटकार? षटकार घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत गेलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे, झेल मात्र सुटलाय. केवळ एकच धाव मिळेल आणि हा सामना जवळपास श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाच्या बाजूने झुकलेला आपण पाहतोय. संघाचे समर्थक नरेश दामणसे व्यासपीठावरती स्मित हास्य करतायत, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या संघाच्या बाजूने हा सामना झुकलेला आहे. त्या समवेत सन्माननीय मनोजजी शिर्के सर आहेत, सरपंच आहेत, ते सुद्धा गालातल्या गालात हसतायत. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलंय, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकलाय. आता मात्र फलंदाज शशिकांत बिसेंना बाद व्हावं लागेल जिंकण्यासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 24 धावांची आवश्यकता. काहीस अशक्य प्राय लक्ष समोर असताना शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सुभाष सज्ज आहे. नवीन बॅटर अक्षय. आणि हा सामना जिंकला जातोय. श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ, माफ करा, वाईडचा इशारा येतोय. पंच तटस्थ आहेत. पंचांना माहिती आहे सामना हाय व्होल्टेज चाललाय. पुढचा चेंडू प्रहार सुरेख केलाय, मात्र हा सामना जिंकला जाईल. श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ. चला, संघाला विनंती असेल आपला एक कर्णधार निखिल. निखिल, माझा आवाज ऐकताय? निखिल, आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचंय. चला, त्वरित नाणेफेक करायची आहे. सूर्यप्रकाश आज खूप सारा कमी होत चाललाय. अंधुक प्रकाशामध्ये या स्पर्धेचा महाअंतिम सामना आपल्याला खेळायला लागू नये यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे.